तर अशा रीते ना आपल्या या NH66वर थोडे स्लोली का होईना थोडे डेव्हलपमेंट्स होतच चालले आहेत. जसं आता किती साधारण 5 दिवसापूर्वी आपण इथनं मुंबईला गेलो तेव्हा हा ब्रिज ऑपरेशनल नव्हता आणि आता हा ब्रिज ऑपरेशनल आहे. एकच लेन चालू झालेली आहे या ब्रिजची, पण बराचसा वेळ वाचतो. बघा केवढे JCBs आहेत, केवढे टेम्पररी सिमेंट प्लांट्स वगैरे पण तयार करतात इकडे, खडी वगैरे. तो काम नक्कीच पूर्ण जोरोशोरोमध्ये चालू आहे. तर नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, जसं आता तुम्ही गेले काही यूट्यूब व्हिडिओज बघितलेत किंवा गेले काही यूट्यूब शॉर्ट्स बघितलेत तर तुम्हाला कळलं असेल की आपण आलो होतो मुंबईला. तर आता जीवाची मुंबई करून झालेली आहे आणि आता आपण परतत आहोत आपल्या घरी, म्हणजे मालवणला. आज सकाळी आपण जवळपास 6:30-7 वाजता आपण निघालो आहोत ठाण्यावरून, आपल्या एका फ्रेंडच्या घरून, आणि मालवणला आपण जात आहोत. तर एक साधारण पावसाच्या अगोदरचा रोड अपडेट काय आहे, रस्ते कसे आहेत, पनवेल टू मालवण ह्याचा एक शॉर्ट व्हिडिओ आज आपण बनवणार आहोत. तर बघूया, कारण येताना मी एक साधारण आयडिया घेतलेला आहे की कुठल्या पॅचमध्ये काय आहे आणि कसं काय आहे. तर जाताना आता एक व्हिडिओ बनवायचं ठरवलं. तर रोड अपडेट जो आहे तो नक्कीच आता आपण तुम्हाला देऊया. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 7:30. आपण आता पोचलेलो आहोत पनवेलला, म्हणजे आता आपण कळंबोळीला पोचलेलो आहोत. राईट मारून आता आपण पनवेल जाणार आणि आपण घेणार आहोत ओल्ड बॉम्बे गोवा हायवे, म्हणजे आत्ताचा NH66 आणि अगोदरचा NH17, कारण पूर्णपणे हा रस्ता आपण इझिली आता जाऊ शकतो. पुढे आता जाते धूम मचालेवाली बाईक सुझुकी हायाबुसा. येस, तर आता आपण आलेलो आहोत दत्ता वडापावला किंवा दत्ता स्नॅक्सला. तर सकाळी वेळेत निघायचा एक हा फायदा आहे की मेन सिटी ट्रॅफिक जो आहे ना तो पटापट निघून जातो. आता पटकन नाश्ता करूया, डिझेल फुल करूया आणि मग डायरेक्ट लंचला थांबूया. मध्ये कुठे थांबायचं नाही आहे आपल्याला एका मित्राला भेटायचं होतं, प्रमोदला, पण तो थोडा बिझी आहे आणि वेळ आमची जुळू शकली नाही. तर त्यामुळे आता आपण डायरेक्टली निघणार आहोत. पटापट नाश्ता करूया. मी मागवली आहे मिसळ, नेहाने मागवली आहे पोहे आणि श्लोक खातोय शिरा. ओके, येस. तर दत्त वडापावमध्ये मुंजडशी तंबुळा झाला माझा. तर दत्त वडापावमध्ये आपला नाश्ता मस्तपैकी झालेला आहे. आणि दत्त वडापावशी माझे मेमरीज म्हणजे श्लोक आता ज्या वयाचा आहे ना त्याच्याहून पण लहान जेव्हा मी होतो ना तेव्हा मुंबईवरनं मालवणला जाताना पहिला स्टॉप दत्त वडापाव असायचा. मारुती व्हॅन होती तेव्हा आमची. तर डॅडी नेहमी इकडे थांबून आम्ही वडे वगैरे खायचो आणि मग इथनं पुढे जायचो. तर अशा लहानपणीच्या मेमरीज दत्त वडापावशी संबंधित अजून कोणाकोणाच्या आहेत नक्कीच खाली आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग बरंच अंतर गाठायचं आहे, जवळपास 450-450 किलोमीटर आपल्याला गाठायचं आहे. तर निघूया, डिझेल आता फुल करूया आणि मग परत वाटेला लागूया. तर इकडे डिझेलचं रेट आहे 98.10 98.10. तर मस्त ना, बोरवेलची गाडी डिझेल भरते, खूप डिझेल लागत असते. साधारण एक 10 दिवसा अगोदर माझा मित्र मालवणवरनं मुंबईला आलेला, तेव्हा त्यांनी एक अपडेट दिला होता की डिझेल बऱ्याच ठिकाणी मिळत नाही आहे करून. पण आता मी आलेलो आहे ना, तर डिझेल हे सगळीकडे मालवण टू मुंबई, मुंबई टू मालवण, अजूनपर्यंत तरी मुंबई वगैरेमध्ये डिझेल हा पुरेपूर मिळतो आहे. तर असं काही फ्यूलचा इश्यू अजून तरी वाटत नाही आहे. तर आता आपण डिझेल फुल करूया आणि डायरेक्टली मग लंचच्या पुढे जिथे आपण पोचू तर तिथे आपण परत एकदा क्विज करूया. तर श्लोक, तुझ्यासाठी क्विज असा आहे, वर आता हे जे जाळीसारखं ब्रिज जात आहे बघ, हा, ह्या रस्त्याच्या टोकापासून त्या टोकापर्यंत हे का बांधलं गेलं आहे? कशाला आहे ते? माणसं जाळीवरनं रोड क्रॉस करतात. आता साधं ब्रिज बनवलं असतं ना. आणि इकडे क्विजचा श्लोक, एक सगळ्यात महत्वाचा क्लू इकडे आहे बघ. क्विजचा महत्वाचा क्लू,
तर हे श्लोक, हे जे रोड बनायच्या अगोदर ना हे पूर्ण जंगल होतं. इकडे त्रिवेणी मावशीचं घर आहे इकडे लेफ्टला खाली, ब्रिजच्या खाली. तर इकडे पूर्ण जंगल होतं. तर आता रोड बनल्यानंतर त्या माकडांना ह्या बाजूनी त्या बाजूला कसं जाणार ते, कारण रस्त्याने गेले तर त्यांचा ॲक्सिडेंट होऊ शकतो ना. तर त्यासाठी तो जाळीचा ब्रिज बांधला गेला की मग आता ते माकडांना त्या जाळीच्या ब्रिजच्या सहायतेने ह्या बाजूनी या बाजूला किंवा या बाजूनी ह्या बाजूला जातात. ओके, मस्त ना आयडिया. तर आता आपण पळसप्यावरनं टुवर्ड्स वडखळ आपण जातो आहे आणि पूर्ण रस्ता आहे ना हा मस्त असा कॉन्क्रीट रोड बनवलेला आहे. आणि आपल्याला ना वडखळ नाका पण लागत नाही. आपण डायरेक्टली एक ब्रिज घेणार पेणच्या पुढे आणि डायरेक्टली वडखळ बायपास करणार. म्हणजे खालून वडखळ हा गाव निघून जातो आणि वरून आपण डायरेक्टली वडखळच्या पुढे निघणार. तर जर दत्ता वडापावला गर्दी खूप असली तर आम्ही लहानपणी डायरेक्टली जाऊन वडखळला एक बहुतेक ना क्षुधा शांती भवन अशा नावाचं एक रेस्टॉरंट होतं. जरा पण ह्याला अलिबागचं जर असंच पुढे त्या दिशेने जायचं आणि राईट साईडलाच होतं, नाक्यावरच पण अलिबागच्या दिशेने. खूप मस्त तिकडे नाश्ता वगैरे मिळायचा आणि पार्किंग पण इकडे होती. दत्त वडापावला काय व्हायचं ना की नेमकं त्या सर्कलवर होतं, तर गाडी लावून मग बऱ्याचशा हेवी व्हेकलला त्रास व्हायचा. तर सध्या तरी रोड कंडिशन मस्त आहे आणि सुपर्ब रोड आहे. ते कोणाला बांधकाम वगैरे काय करायचं असेल तर इकडे JCB वगैरे पण उपलब्ध आहे. ते बघा स्वस्त दरामध्ये तुम्हाला मिळून जाते. येस मित्रांनो, आता आपण वडखळ क्रॉस केलेला आहे आणि आपण इंदापूरच्या दिशेने जात आहोत. तर अजूनपर्यंत तरी रस्ता पूर्ण मख्खन आहे, पूर्ण मख्खन. म्हणजे कुठे कुठे जिकडे ब्रिजेस आहेत तिकडे कॉन्क्रीट रोड आहे, बाकी असा डांबरी रस्ता आहे. छोटा झालेला आहे रस्ता, पण काही रस्त्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे, खड्डे वगैरे कुठेच नाही आहे. एकदम स्मूथ रोड चालला आहे. बघा एवढा स्मूथ आहे रस्ता. चलो गोवा जाते. तर आता आपण पोचलो आहोत पाली खोपोलीच्या फाट्यावर आणि इकडे रस्ते बघा मस्त असे ओले दिसत आहेत. म्हणजे काहीच वेळेपूर्वी ना इकडे पाऊस पडून गेला आहे वाटतं. तर आम्ही कोकणातनं जेव्हा आलो मुंबईला तेव्हा वाटेत आम्हाला पाऊस भेटला, पण मुंबईत अजिबातच पाऊस नव्हता. बघा असे जे छोटे छोटे गाव आहेत ना, त्या गावांच्या वरचे जे ब्रिजेस आहेत त्यांचं काम चालू आहे. बाकी अजूनपर्यंत तरी रस्ता एकदम मस्त होता. आता आपण इंदापूरच्या जवळ येत आहोत आणि साधारण पहिल्या ब्रिजचं काम आता आपल्याला चालू असताना दिसतंय. जसं मित्रांनो, इंदापूर सोडून आता आपण माणगावला पोहोचणार आहोत. आणि माणगाव म्हणजे कधी तुम्ही आता तुम्हाला जबरदस्त असा ट्रॅफिक माणगावला मिळतो. तर आता आपण बघूया आपल्याला माणगावला ट्रॅफिक कितपत मिळतो आहे तो. आणि इंदापूर टू माणगावमध्ये पण रस्ता चांगला आहे, थोडे डायव्हर्जन्स जास्त आहेत कारण मध्ये काही गावं छोटी मोठी लागतात, तर त्याच्यामुळे थोडं डायव्हर्जन्स आहेत. पण रस्ता चांगला आहे आणि अशी काय स्पीड जास्त काही कमी होणार नाही आहे आपली. तर आता माणगावमध्ये बघूया आपल्याला ट्रॅफिक मिळतो की आपण पटकन सुटतो. रेड दिसतंय का बाबू मॅपवर? थोडंसं रेड दिसतंय. ठीक आहे, बघूया आता काय. तर माणगावला मॅपवर तर आपल्याला दिसतंय लाल. ट्रॅफिक पण तसं आहे, पण मुव्हिंग आहे, म्हणजे एकदम असं थांबलेला ट्रॅफिक नाही आहे. तर अशा प्रकारे थोडा ट्रॅफिक तर माणगावला आपल्याला भेटला. तर मागे होता पुणे फाटा आणि हा आहे श्रीवर्धन फाटा. आणि आता आपण माणगावच्या ट्रॅफिकमधनं बाहेर पडलेलो आहोत. गाव अजून आहे थोडा शिल्लक, पण आता मेन जो ट्रॅफिकचा जो एरिया असतो तो आपण क्रॉस केला आहे. यस, तर मित्रांनो, खात पीत मजा करत आपण आलेलो आहोत कशेडी घाटात. तर इकडे वर जे तुम्ही बघताय ना, तर तिथनं होता कशेडी घाटातला जुना रस्ता, पूर्ण घाटाघाटातनं जायचा. आणि आता समोर जे तुम्ही बघताय हा आहे कशेडी घाटातला नवीन रस्ता. पूर्णपणे मस्त असा डांबर आणि कॉन्क्रीट, थोडं डांबर आहे थोडं कॉन्क्रीट आहे असा हा रस्ता झालेला आहे. आणि आता एक मस्त असा बोगदा पण येणार आहे. तर अगोदर ना कशेडी घाट क्रॉस करायला जवळपास तास सव्वा तास लागायचे. आता कशेडी घाट 15 ते 20 मिनिटामध्ये क्रॉस होऊन जातो.
जबरदस्त. ते बघा जुना रस्ता ना तसा जायचा वरून. रोग बोगदाळावर काय करायचंय? करायचे चालते. चला आता बोगदा येणार आहे आणि आता सगळ्यांनी रेडी व्हायचंय. चला 1 2 3. तर हा आहे आपला कशेडी घाटातला बोगदा. जवळपास 70-80ची काही स्पीड लिमिट आहे, पण मस्त आहे. अजून इकडे सरफेस आहे ना थोडा अनइवन आहे, पण असे खड्डे वगैरे जास्त नाही आहेत. लाइटिंग वगैरे आतमध्ये चांगलं आहे, ब्राईट आहे एकदम. सावली होऊन जाते ना पटकन. मस्त बघा समोर दिसतंय, असं वाटतंय ना बहुतेक पाऊस पडतोय समोर. होय पाऊसच आहे, कडक जबरदस्त पाऊस पडतोय. आता आपल्याला पण भेटणार आहे पाऊस, बघूया. ही आमची कोकणाची लाईफलाईन कोकण रेल्वे. तर अशाच प्रकारे पावसाने हजेरी दिलेली आहे. बघा कालचीवर ठिपके चालू झाले आहेत. रस्ता मस्त ओला आहे, म्हणजे मगाशी जो आपण बोलत होतो ना पाऊस बहुतेक पडतोय तो इथेच होता. हा बघा आला, जबरदस्त. आम्हाला वाटलेलं की असा पाऊस आम्हाला मुंबईला पण मिळेल थोडाफार तरी, पण मुंबई एक थेंब पाऊस नाही पडला. आणि जवळपास 6 जूनला जेव्हा मालवणात पाऊस पडलेला तेव्हा पेपरात आलेलं की आता 3 दिवसामध्ये मुंबईमध्येही मॉन्सूनचे ढग जे आहे ते येतील, पण नाही आले. मस्त पाऊस आणि हजेरी दिलेली आहे. तर आता आपण जवळपास चिपळूणवरनं आहोत 51 किलोमीटर आणि रत्नागिरी अजून 170 आहे आपल्याला. रस्ते ॲज युजल मस्त आहे. मेन पॅच ज्याचा अपडेट तुम्हाला तुम्ही सगळे उत्सुकता आहात तो आहे आपला संगमेश्वर लांजा रोड, संगमेश्वर लांजाचा पॅच. तर त्याच्याबद्दल एक डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अपडेट देईन. पावसाने मजाकमध्ये एकदम जोरदार हजेरी दिली आहे. येस, तर आता वाजलेले आहेत दुपारचे 11:40 आणि आम्ही आता पोहोचणार आहोत चिपळूणला. जवळपास एक 15-16 किलोमीटर चिपळूण आहे. तर अगोदर प्लॅन असा होता की लंच आरामात करायचा, म्हणजे संगमेश्वरच्या पुढे खारेपाटणात वगैरे कुठेतरी लंच करायचा प्लॅन होता. पण अचानक मला आठवलं की चिपळूणला अभिषेकमध्ये मटण थाळी आपण खाऊ शकतो. तर आता आमचा प्लॅन बदलला आहे. आता आपण चिपळूणला अभिषेकमध्ये मटण थाळी खाण्यासाठी जातो आहे. तर चिपळूणला एंटर करायच्या रस्त्याला ना आता चिपळूणचा हा ब्रिज हा आता ह्याचं काम चालू आहे. तो आता ब्रिज बनतोय की मग बऱ्यापैकी चिपळूण सिटी पण आपली बायपास होऊन जाणार आणि अजून पण आपला ट्रॅव्हल जो आहे हा फास्ट होईल. थोडं ट्रॅफिक इकडे मिळण्याची शक्यता आहे, कारण रस्ते छोटे आहेत आणि चिपळूण सिटी मोठी आहे. येस, तर आपण आता धबधब्याकडे आलेलो आहोत. तो जो टर्न आहे ना तिकडे लेफ्ट साईडला बघितलात तर तुम्हाला सावतसडा दिसणार. बघूया, आलेलो तेव्हा नव्हता, अजिबात पाणी नव्हतं. अजून पण नाही आहे श्लोक पाणी, तेवढ्या प्रमाणात पाऊस नाही पडला आहे. तर याच प्रकारे आता आपण चिपळूण सिटी एंटर करत आहोत आणि इकडे माझ्या राईटला तुम्ही बघताय चिपळूणच्या ब्रिजचं काम आता चालू आहे. तर आता आपण एंटर करत आहोत चिपळूण सिटी. कारण आपल्याला अभिषेकमध्ये जेवायला जायचं आहे. समजा जर जेवायला जायचं नसलं असतं तर आपण इथनं सरळ डायरेक्टली टुवर्ड्स रत्नागिरी गेलो असतो. चलो, तर येस, आता आपण आलेलो आहोत अभिषेकमध्ये. हे त्यांचा मेन्यू आहे. श्लोक आणि आम्ही ऑर्डर केलेलं आहे मटन फ्राय वडे थाळी आणि आईने ऑर्डर केलेली आहे व्हेज थाळी. तर आता आल्यावर मग आणखीन डिसाईड करूया की आपल्याला अजून काय ऑर्डर करायचं आहे की नाही. ओके श्लोक, ठीक आहे. येस, तर
मित्रांनो, चांगलाच तासभर अभिषेकमध्ये आम्ही मोडला आणि चांगलं आता जेवण भरपेट जेवण आता आपण निघालेलो आहोत मालवणच्या दिशेने. आता स्क्रीन आता तुम्ही याच्या अगोदर बघितलात ना, तेव्हा एस्टिमेटेड टाईम घराचं दाखवत होतं 4:30 अभिषेकला थांबायच्या आधी. आता दाखवत आहे 5:30. तर 1 तास बऱ्यापैकी चांगलं जेवलो. पण कसं आहे ना, ट्रॅव्हल करताना चांगल्या ठिकाणी जेवणं, चांगलं जेवण जेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण जर पोट आणि मन आणि तन सगळं एकदम परफेक्ट राहील ना, की मग जर्नी मस्त जाते आणि उगाच कसला त्रास होत नाही. तर आपण 1 तासभर जेवलो आणि आता नेहा म्हणते 5-5:15 वाजेपर्यंत घरीच चहा पिऊया. तर आता बघूया, सावकाश आपण आता निघालो आहे. रस्ते तर चांगलेच आहेत. इथनं संगमेश्वरपर्यंत तर रस्ता चांगला आहे, दाखवतो तुम्हाला. संगमेश्वरपर्यंत रस्ता असाच आहे. त्याच्यानंतर संगमेश्वर टू लांजा रस्ता थोडा म्हणजे रस्ता चांगला आहे, पण डायव्हर्जन्स थोडे जास्त आहेत आणि कुठे कुठे रफ पॅचेस आहेत. तर अगोदर आपण काय करायचो, संगमेश्वरवरनं लेफ्ट मारून ना देवरूख साखरपा करून जायचो आणि वाटूळला बाहेर पडायचो. पण आता आपण तसं करणार नाही आहोत. आपण ऑल द वे आपल्या कसालपर्यंत हे NH66नीच जाणार आहोत. कारण तो जो संगमेश्वर लांजाचा पॅच जो आहे ना, तो आता बऱ्यापैकी ठीकच आहे, म्हणजे एकदम जास्त खराब नाही. अगोदर तर खूप खराब होता, कारण मध्ये जो घाट आहे त्याचं पण काम झालेलं आहे. तर ते सगळं आता आपण बघूया आणि घरच्या दिशेने निघूया. तर मित्रांनो, आता आपण लवकरच पोहोचणार आहोत संगमेश्वरला. तर जवळपास एक 10 की 12 किलोमीटर संगमेश्वर असेल इथनं. आणि संगमेश्वरपर्यंत तर रस्ता हा आपल्याला दिसतोय तसाच आहे, एकदम गुळगुळीत मस्त. काही ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता आहे, काही ठिकाणी डांबरी रस्ता आहे आणि मस्त आहे. म्हणजे ट्रॅफिक पण जास्त कुठे असं साचून राहत नाही. फक्त जसं मी मगाशी पण म्हणालो की जे शहरं आहेत किंवा जी गावं आहेत जिकडे ब्रिजची कामं चालू आहेत ना, तिकडे थोडा ट्रॅफिक होतो आणि तिकडे थोडे रफ रोड्स आहेत. खराब नाही आहे, खड्डे अजूनपर्यंत कुठेच आलेले नाही आहेत. तर सध्या परिस्थिती ही आहे रस्त्यांची. आता संगमेश्वर ते लांजा एक्झॅक्टली काय असणार आहे, कशी परिस्थिती असणार आहे. कारण हा एक संगमेश्वर टू लांजाचा जो ॲक्च्युअल पॅच होता ना, तो बरीच वर्ष खूप खराब होता. आणि जसं मगाशी म्हणालो की मग त्यामुळे लोक मग साखरपा वगैरे रूट घ्यायचे. तर आता आपण सरळ जाऊया संगमेश्वरवरनं टुवर्ड्स लांजा आणि बघूया रस्ता कसा आहे तो. सगळे JCB वगैरे अजून आहेत, म्हणजे ॲक्टिवली कामं चालूही आहे तिकडे. आता आपला आला संगमेश्वरचा ब्रिज. शेजारी बघताय हा जुना ब्रिज आपला आणि हा नवीन ब्रिज जो बांधला गेला आहे तो. असे काही ठिकाणी आता रफ पॅचेस आपल्याला भेटत जातील. तर आपण ना संगमेश्वरच्या सिटीच्या ब्रिजवर आता आलो आहोत. आणि जर इथनं खाली जर तुम्ही गेलात ना, तर त्या रस्त्याने म्हणजे तुम्ही आता खालून लेफ्ट मारलात तर तुम्ही देवरूख साखरपा रोडला जाणार. आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा बहुतेक हा ब्रिज आम्ही जेव्हा आलो तेव्हा बहुतेक हा ब्रिज चालू नव्हता आणि आता हा ब्रिज देखील चालू झालेला आहे. थोडं हळूच जाऊया. हा संगमेश्वर सिटीवरचा जो ब्रिज आहे ना, तो आता चालू झाला आहे. येस, ब्रिज चालू झाला आहे. अजून कामं आहेत, पण त्यांनी एक लेन चालू केलेली आहे या ब्रिजवरची. पावसाने देखील पुन्हा एकदा हजेरी दिली आहे. येस, ब्रिज चालू झाला आहे हा. गुड. क्या बात आहे. म्हणजे हा पण एक जो सेगमेंट आहे तो आता ऑपरेशनल झाला आहे. कारण जेव्हा मुंबईला जाताना खाली आपण डायव्हर्जन घेतला होता, खाली गेलो होतो आणि संगमेश्वरचा जो आपला ST डेपो आहे ना, त्या रस्त्याने आपण गेलो होतो. मस्त, गुड. आता ऊन आणि पाऊस हे दोन्ही पण आहे. या बाजूला तुम्ही बघताय मस्त असा ऊन आहे आणि पाऊस आहे, म्हणजे कोल्ह्याचं लग्न होत असणार. नाही, पाऊस गेला, लग्न कॅन्सल.
तर अशा रीते ना आपल्या या NH66वर थोडे थोडे स्लोली का होईना थोडे थोडे डेव्हलपमेंट्स होतच चालले आहेत. जसं आता काही साधारण 5 दिवसापूर्वी आपण इथनं मुंबईला गेलो तेव्हा हा ब्रिज ऑपरेशनल नव्हता आणि आता हा ब्रिज ऑपरेशनल आहे. एकच लेन चालू झालेली आहे या ब्रिजची, पण बराचसा वेळ वाचतो. सो येस, मस्त. आणखीन एक सेगमेंट पूर्ण होईल. आता बेसिकली संगमेश्वर लांजाचा जर सेगमेंट पूर्ण झाला तर जबरदस्त, म्हणजे फटाफटच जाता येईल आपल्याला. बघा आता संगमेश्वर नंतर ना बरेचसे जे सेगमेंट्स आहेत ते एकच लेन चालू आहे आणि दोन्ही यायची आणि जायचे ट्रॅफिक हे एकाच लेनमधनं चालतात. त्यामुळे थोडं सावध राहून गाडी चालवावं. हे बघा इथे आता काम चालू आहे. बाजूला इकडे मशिनरी वगैरे पण तुम्हाला दिसेल, रोड पेवर्स जे आहेत. आणि तर आता आपण पोचलेलो आहोत निवळी फाट्याच्या जवळ आणि इथे मेजर ब्रिजचं काम चालू आहे. म्हणजे ह्या ब्रिजला बऱ्याचसे अजून महिने काय बहुतेक त्याच्याहून पण जास्त लागते. बघा त्याही आपण लांजाला आहोत. इकडे ब्रिजचं काम हे ऑलमोस्ट पूर्ण होत येत आहे आणि हे एकदा काम झालं की मग अजून पण बराच वेळ आपला वाचेल. आणि एक गोष्ट अशी आहे, मगाशी मी तुम्हाला म्हणालो की काही स्पीड इंटरसेप्टर व्हॅन्स आता डिप्लॉय केलेले आहेत आपल्या या रस्त्याला. तर येस, आपलं वेग जे आहे ते नियंत्रणात ठेवा. जास्त अनसेफ ड्रायव्हिंग करू नका आणि जर चुकून माकून तुमचा वेग वाढला तर बऱ्याच ठिकाणी नाही, मला 2 ठिकाणी तर दिसले या रोडला स्पीड इंटरसेप्टर व्हॅन आहे. ते नवीनवाले, ते रडारवाले. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर स्पीड लिमिटच्या वर तुम्ही चालवत असाल तर एक चांगलाच दंड नक्कीच बसू शकतो. मग आता हा निवळी फाटा म्हणजे हातखांब्याच्या अलंकार हॉटेल नंतरचा हा एक पॅच होता ना, तो पण असा लाल मातीचाच पॅच होता. तो पण आता पूर्ण झालेला आहे. आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:15. आपण जवळपास 6:30 नाही 6:45ला ना गण्या, 6:45ला आपण ठाण्यावरनं निघालो होतो, वाघबीळवरनं. आणि आता 4:15 वाजता आपण पोचलेलो आहोत कणकवलीला आणि एक साधारण आणखीन 40-45 मिनिटांनी आपण मालवणला पोचणार आहोत. तर ह्याच्यावरनंच तुम्ही आता एक अंदाज लावू शकता की रस्त्याची परिस्थिती काय आहे. अतिशय सुंदर असा रस्ता आहे. कुठेही जास्त प्रमाणात असा त्रास होईल असे खड्डे वगैरे नाही आहेत. रस्त्याचा टेक्स्चर चांगला आहे. थोडं वर खाली अप अँड डाऊन असं म्हणजे आपण म्हणतो ना की बम्प्स कुठे कुठे आहेत अजून शिल्लक, पण ते ठीक आहे. म्हणजे ह्याच्या अगोदर जे खड्डे आणि वगैरे होते ना तर ते आता नाही आहेत. संगमेश्वर आणि लांजामधल्या पॅचचा एक डिटेल्ड रिपोर्टच आपण तयार केलेला आहे म्हणजे तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये. तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा. आणि जर चॅनलवर नवीन आहात तर आपला यूट्यूब चॅनल गाव गजाली याला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आता पावसाळा येणार आहे आणि पावसाळ्यामध्ये खूप गमतीशीर मजेशीर व्हिडिओज तुमच्यासाठी आपण आणणार आहोत. काही व्हिडिओज ट्रॅव्हल्सबद्दलचे असणार आहेत, काही व्हिडिओज फिशिंगबद्दलचे असणार आहेत, शेतीबद्दलचे बरेचसे चांगले व्हिडिओज असणार आहेत. तर हे सगळं जर तुम्हाला आपल्या चॅनलवर एन्जॉय करायचं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकन आहे ती देखील प्रेस करा. चला तर मग सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं. पुन्हा भेटूया. क्षितिज बाय बाय. क्षितिज श्लोक बाय बाय. आई बाय बाय.